केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी दरवर्षी गणपतीची स्थापना होते। मात्र बच्चे कंपनी जी आहे, घरातील लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांनी एक वेगळं आपलं वर्गणी गोळा करून आपल्या आजोबाकडून वर्गणी घेऊन त्यांनी या ठिकाणी ही गणपतीची स्थापना केलेली आहे। आणि ही बच्चे कंपनी जी आहे, जे कशा प्रकारे आपला उत्साह जो आहे गणपतीचा तो या ठिकाणी व्यक्त करताना दिसते। बेटा काय सांग, तुम्ही गणपती स्थापन केलेला आहे, कसं वाटतं तुमचा गणपती? आपण या ठिकाणी जर बघितलं तर ही लहान मुलं जी आहे ती आपला गणपती, एक वेगळा गणपती या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेला आहे। आणि महत्त्वाचं जर या ठिकाणी बघितलं तर विधिवत पूजा जी आहे ती या ठिकाणी लहान मुलांकडून केली जात आहे। हे लहान मुलांचा हा गणपती आहे। सारंग यांनी या ठिकाणी जर कांचनताई आहे, ताई काय सांगाल, लहान मुलांनी मोठा उत्साह त्यांच्यामध्ये दिसतो आहे, त्यांनी गणपती स्थापन केले, खूपच छान आहे त्यांचा उत्साह, त्यांची कल्पना। त्याला फक्त आम्ही मूर्त रूप दिला की त्यांनी फक्त 500 रुपये वर्गणी घेतली, सगळं बजेट त्यांनी केलं आहे, आम्ही काही केलं नाही आहे। प्रसाद कोणाला हे त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यात आमचा काही सहभाग नाही आहे। पण त्या मुलांना उत्साह त्यांचा द्विगुणित करण्यासाठी त्यांना मी प्रोत्साहन दिलं आहे। तुमच्याकडून पण आणि गडकरी साहेबांकडून पण वर्गणी घेतली त्यांनी, आणि बाकीचं सगळं बाकी कुटुंबातले सदस्य, माझी मुलगी आहे, जावई आहे, त्यांची आजी आजोबा आहे, फक्त 500 रुपये घेतले आणि त्याच्यात त्यांनी बजेट केलं। याच्या मागचा आमचा उद्देश असा की त्यांना पण प्लॅनिंग कळावं, बजेट कळावं, कसं साजरा करतात ते करावं। आणि बाकी सगळी डेकोरेशन त्यांनी केलं, थीम त्यांनी केली आहे, डेकोरेशन त्यांनी केलं आहे, त्याचे पैसे त्यांनी त्यांचे खर्च केलेले आहेत। मला खूप आनंद होतो की मुलांनी सगळे छान करून राहिले। तर एकंदर ते या ठिकाणी जर उत्साह बघितला तर मुलांमध्ये मोठा उत्साह दिसतो। कुठेतरी या मुलांकडून शिकण्यासारखं आहे की इतरही मुलांनी अशा ज्या धार्मिक भावना, ॲक्च्युली म्हणजे काही मुलांना असणारा देणारं ट्रेनिंग आहे की पुढे त्यांना मोठेपणा काय करायचं आहे त्याचं ट्रेनिंग आहे, हे छोट्याच्यात। आणि त्याच्यानं सगळ्यांना सामावून घ्यायचं, संघटन कसं करायचं आणि सगळे बहीण भावंड एकत्र कसं काम करायचं याचं असे ट्रेनिंग आहे त्यांना। नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर या मुलांचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे। अगदी पूजापाठसुद्धा ते स्वतः या ठिकाणी करून राहिलेले आहे, पंडितजींकडून ते पूजा करून घेतात आहे। आणि एकंदर म्हणजे लहान मुलांचा हा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।